नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण पंचांग का वापरायचा हा सध्या विचार करीत आहोत. याआधी या संबंधातले 2 व्हिडिओ आपण प्रसिद्ध केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत. तेव्हा पुष्प पहिलं, दुसरं, यानंतर आज आपण पुष्प तिसरं बघणार आहोत, जे डॉक्टर पारनेकरांनी एका व्याख्यानात हे विचार मांडलेले आहेत. आणि समग्र डॉक्टर पारनेकर या खंडामध्ये याबद्दलची माहिती ही सविस्तर दिली गेलेली आहे. ती आपल्या माहितीकरता म्हणून याचं अभिवाचन मी करीत आहे. 27 नोव्हेंबर 1959 साली हे तिसऱ्या दिवसाचं व्याख्यान आहे. त्याचा लेख म्हणून या ग्रंथात, या खंडामध्ये तो प्रसिद्ध केलेला आहे. तर ऐकूया कालविचार, पुष्प तिसरं. 2 दिवस झाले आपण कालविचार करीत आहोत. पण काळासंबंधी विचार करायला आपण का प्रवृत्त झालो आहोत? आपण एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या अभिनिवेशात कालविचार करायला प्रवृत्त झालो नव्हतो, व विज्ञानाच्या प्रकांड पंडिताच्या अभिनिवेशातही कालज्ञानाचा विचार करायला उद्युक्त झालेलो नाही आहे. कालविचार करण्यासाठी आपण का प्रवृत्त झालो हे उत्तर आपण विसरलो, वा विसरून आपण कालविचार केला तर हे कर्म, अकर्म हे जरी ठरलं नाही तरी विकर्म निश्चितच ठरेल. जे कुठल्याही कार्याला प्रारंभ करताना देशकालाचं संकीर्तन करणं ही जशी आम्हा भारतीयांची मूळ परंपरा आहे, त्याप्रमाणे कार्यारंभी कोणत्या हेतूनं प्रेरित होऊन कर्मप्रवृत्ती झाली आहे याचा निश्चित असा संकल्प सोडणं हा वैदिकांचा कटाक्ष आहे. संकल्प विरहित केलेल्या कर्माचं श्रेय कर्त्याला मिळत नाही असं धर्मशास्त्राचं ठासून सांगणं आहे. आणि हे त्या काळापुरतं सत्य होतं, आणि आज या 21व्या-22व्या शतकात याचं सत्य तर लोपलं आहे असं नाही आहे. तेव्हा रेल्वेच्या डब्यात बसण्यापूर्वी आजही आपणास कोणत्या गावाला जायचं आहे हे माणसाला निश्चित करून त्या गावचं तिकीट घ्यावं लागतं. ही पाश्चिमात्यांची व्यवस्था ही जुन्या धर्मशास्त्राच्या सिद्धांतापेक्षा वा समजुतीपेक्षा काय निराळी आहे. ते नोकऱ्यांसाठी करावे लागणारे अर्ज, आजचा नास्तिकही मी काम करायला तयार आहे, तुमच्याजवळ असेल ते काम द्या आणि सांगाल ते काम मी करीन, असं लिहितो की नाही, असं म्हणतो, असं भोंगळ लिहितो. असं भोंगळ करतो का ते? नाही. सारांश आपण कशासाठी काय करीत आहोत आणि काय करायचं आहे हे माणसाला विसरून चालणार नाही. पण मग आपण कालविचार का करीत आहोत हे जर लक्षात घेतलं नाही तर मग कसं श्रेयस्कर ठरणार? आपण कालविचाराला प्रवृत्त झालो ती आपली धर्मकर्मे तरी यथायोग्य कळाई पडावी त्यासाठी कालविचार, कालगणिताचा विचार, थोडक्यात म्हणजे पंचांगाचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि या हेतूनं कालविचार करीत आहोत आपण माझ्या यथामती गेल्या 2 व्याख्यानातून केलेलं आहे. धर्मकर्मे अर्थात विहित कर्मे म्हणजे सत्कर्मे करण्यास कालविचाराची काय गरज आहे? चांगलं काम मुहूर्त पाहूनच कशाला करायला पाहिजे? योग्य काम हे केव्हाही केलं तरी योग्य ठरणार आहे अशी शंका निदान आजच्या काळात सुशिक्षित बुद्धिवादी म्हणवणाऱ्याच्या मनाला तरी चाटून गेल्याशिवाय राहत नाही. चांगले केव्हाही चांगलेच असं वाटणं हे जरी स्वाभाविक असलं
तरी ते बरोबर नाही. योग्य काम योग्य वेळी केलं तरच सुयोग्य ठरत असतं. 20व्या शतकात अणुयुगाच्या काळात या गोष्टीचं महत्त्व घटलेलं नसून यापूर्वी कधीही नव्हते इतके महत्त्व या गोष्टीला आज आलेलं आहे. करावायचे म्हटल्यावर करायला पाहिजे, त्याचवेळी व त्या क्षणी ते केले गेले पाहिजे. नाहीतर वेळ चुकली आणि करावयाचे मनात आले आणि मनात आल्याबरोबर इंद्रिय काम करू लागली तर केवढे भयंकर प्रसंग गुदरतात. याचं आपण एखादं विज्ञान युगातील उदाहरण पाहू, म्हणजे या शंकेचं जरा पूर्ण निराकरण होऊ शकेल. उदाहरणार्थ रेल्वेची गाडी अमुक वाजून अमुक मिनिटांनी सुटते किंवा त्यावेळीचं बसणाऱ्याला भान राहिलं नाही. सुशिक्षित स्टेशनवर डब्याचे दारासमोर उभा आहे, गाडीनं स्टार्ट घेतला आणि बसायचं हा संकल्प होता, तेव्हा धावून चढू लागला तर हा सुशिक्षित गाडीत चढायच्याऐवजी गाडी खाली सापडतो. वेळ चुकून काम केल्याचा केवढा भयंकर असा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. समजा गाडी फास्ट आहे, दादर स्टेशनला 1 मिनिट स्टॉप असं आहे आणि उतारवाला उतरायचं आहे, 1 मिनिट गेलं आणि त्यानं झेप घेतली तर त्याच प्लॅटफॉर्मवरती जेथे जाऊन पडेल ते साष्टांग दंडवत घातल्याशिवाय गती नसतं. तेव्हा आयुष्याची दोरी बळकट असली तरी काय दुखापत होईल हे कोणी सांगावं. अर्थात करायचं कर्म इष्टकाळी न केलं तर ते विपरीत फलदायी ठरू शकतं. हे आपण वरील 2 उदाहरणावरून निश्चित करू शकतो. मग विश्व हे परपेच्युअल प्रोसेस असताना नहि कश्चित क्षणमपि या गीतावचनानं न्यायानं विश्व हे सारखे गतिमान असताना त्यामध्ये चढणाऱ्यानं किंवा उतरणाऱ्यानं काळाचा विचार न करता करावायचं ते कर्म केलं तर परिणाम काय निघेल हे सांगायला पाहिजे काय. मग धर्म कर्म म्हणा, विहित कर्म, सत्कर्म, काय वाटेल ते कर्म करायचं म्हटलं की त्यासाठी इष्टकालाचा विचार करणं श्रेयस्कर आहे. आणि हाच वैदिक ऋषीमुनींचा, कर्मकांडी मीमांसकांचा वा अर्वाचीन विज्ञानाचा दंडक आहे. येथे नव्या जुन्याची कल्पना करणं किंवा म्हणजे बुद्धिवादाला धाब्यावर बसवणं आहे. कालविचार करणं हे जर एखाद्यास खूळ वाटत असेल तर गतिमान विश्वाचा विचार करता तो त्याचा खुळचटपणाच ठरेल, नाही तर दुसरं काय. खुळचटांनी आपणास खुळं म्हणावं आणि त्यासाठी अजून आपण विहित कर्मे व इष्टकर्मे केव्हा तरी आणि कशी तरी उरकावी, याला काय म्हणावे. जीवनातील बारीक सारीक गोष्ट देखील इष्टकळीच होणं अगत्याचं असताना परिस्थितीनं अगतिक झाल्या कारणानं निदान ढोबळ कर्मे व नैमित्तिक धार्मिक कर्म तरी इष्टकाळी कराव्यास नकोत काय. येथे काळाची जबरदस्ती नसून कर्माचा कंटाळा दिसून असतो. हे सर्व सांगण्याचा मुख्य उद्देश श्रोत्यांच्या लक्षात आलाच असेल. कर्मे करावयाची, मग लौकिक वा धार्मिक कोणत्याही प्रकारचे असोत. विश्व आणि मानवाचे जीवन हे दोन्ही आपापल्या परीने गतिमान असताना करावयाची कर्मे इष्टकालीच कशी होणे अगत्याचे आहे आणि धर्मशास्त्राचं तेवढ्यासाठीच का आम्हाला हा अट्टाहास आहे हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. हे आपल्या लक्षात आणून द्यावं हाच माझा हेतू हे सर्व सांगण्यामध्ये होता. हा वरील सिद्धांत ज्या ऋषीमुनींनी आणि इतिहासकाळी भट्टांना प्रचिती किंवा गोचर झाला आणि इष्टकाळ संशोधनाकरता ज्या गणिताचा अवलंब केला आणि पंचांगासारखे दृश्य स्वरूप आपल्यापुढे ठेवलं गेलं, त्यांच्याच पद्धतीचा कर्मार्थ त्यांनी दिलेल्या इष्टकाळ निर्णयाच्या रीतीनंच विचार करणं
व तसा आचार करणं केव्हाही श्रेयस्करच ठरेल. त्यासाठी नवा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि करू म्हटल्यास ह्या जीवन संघर्षाच्या काळात कोणता म्हणजे फुरसत नाही, स्वास्थ्यही नाही. हे विश्व गतिमान असल्यामुळं विश्वाच्या स्थितीत जो बदल घडून येतो आणि तो कालगणिताच्या दृष्टीनं विचारात घेणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी जुन्याचा हात न सोडता आपला नवा पल्ला जितका लांब झोकता येईल तितका झेलणं हे पूर्वजांचं ऋण फेडणंच होय. 3 दिवस व्याख्यान देऊनही मी जेवढा विषय घेईन म्हणत होतो तो घेता येणं आता शक्य नाही. आणि म्हणून काल सांगितल्याप्रमाणे म्हणजे याआधी सांगितल्याप्रमाणे गणितोक्त काळानंतरच्या ऐतिहासिक अशा कालगणनेच्या ज्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्या न सांगता पंचांगातील मुख्य विषय जी तिथी त्याविषयी विचार करू असं सांगितलं. एवढ्याने भागेल असं मलाही वाटत नाही, पण काळाचा विचार हा केलाच पाहिजे. इष्टकाळी जसा कार्यारंभ करावा तसाच कर्मानंतरही इष्टकाळी होणे श्रेयस्कर म्हणून हा कर्मसंकोच करीत आहे. तेव्हा व्याख्यानातील बरेच विषय मला बुद्ध्या सोडवून द्यावे लागले, ते मी पुन्हा केव्हा तरी आवर्जून घेऊन सांगेन. आता आपण माझ्या विषयाकडे बघूया. माणसाला दिवसाचं ज्ञान हे जसं सूर्याच्या उदय अस्तावरून झालं त्याप्रमाणे तो दिवसाची गणना चंद्रावरून करू लागला. हे मी कालच्या व्याख्यानात सांगितलंच आहे. यावरून माणूस हा निसर्गाच्या माध्यमातून प्रारंभी कालज्ञान वा कालगणना कशी करून घेता होता या गोष्टीचं ज्ञान हे होत असतं. पुढे गणितोत्तर काळामध्ये म्हणजेच माणसाच्या अंकगणिताचं भूमितीचं ज्ञान जसं परिणत होत गेलं ते झाल्यावर त्याला कालगणनेचं सूक्ष्मज्ञान हे गणितानं होऊ शकलं. या गोष्टीचा एक प्रकारे साक्षात्कार झाला आणि तो त्या रीतीनं प्रयत्नाला लागला. नुसत्या अंकगणिताच्या ज्ञानावर कालगणिताचे ज्ञान होणे शक्य नसते. आणि पुढे पुढे तर मिती आणि बीजगणित यांचाही उपयोग कालगणनेसाठी अत्यावश्यक होऊन गणितामध्ये होऊ लागला. आपणा जे इष्टकाळाचं ज्ञान करून देणारं साधन पंचांग ते तयार करताना मूलतः अंकगणित, बीजगणित आणि मिती इत्यादी गोष्टींचा उपयोग करावा लागतो आणि पंचांगासंबंधीचे मूलभूत सिद्धांतवाद यामुळे संभवतात. मुळात बीजगणित हे सायन्सच हिपोथेटिकल सायन्स ज्याला म्हणता येईल असं आहे. तेव्हा ज्योतिर्गणित हे कल्पित आहे. हे नव्यानं समजावून सांगण्याची गरज नाही. कल्पित अशी कितीतरी शास्त्रं आहेत. इकॉनॉमिक्ससारख्या अनेक शास्त्रांची नावे सांगता येतील. पण ही कल्पित शास्त्र म्हणजे काही कविप्रतिमेचा कल्पनाविलास नाही आहे. ही शास्त्रेच आहेत. असो, आपण जरा पुढे जाऊ. तुम्ही पंचांग हातात घेतलं म्हणजे पंचांगाच्या प्रत्येक पानावरती अयनांश आणि अहर्गणा असे 2 शब्द देऊन त्याच्यापुढे काही आकडे लिहिलेले असतात. म्हणजे अहर्गणन 35, 43, अयनांश 23, 14, 23 असे हे दिलेले असतात. अयनांशावरती साऱ्या पंचांगणिताची उभारणी असते आणि अहर्गण हा पंचांगणित शुद्धीचा टाळा करून पाहता यावा म्हणून दिलेला असतो. ज्या कोणास पंचांगातील वर्तवलेल्या तिथी, नक्षत्र आदींच्या गणिताविषयी शंका उत्पन्न होईल त्याला गणित करता का चूक हे शोधून पाहण्याकरता गणितकर्त्यानं आपण होऊन आपल्या वतीनं त्यानं स्वतः पत्करलेलं अहर्गण आणि अयनांश याचे आकडे दिलेले असतात.
पंचांग करताना दिलेले अयनांश बदलून दुसरे घेतल्यास वा अहर्गण संख्या निराळी घेतल्यास येणाऱ्या तिथी गणिताविषयी पंचांगकर्ता जबाबदार नसतो. तेव्हा त्याने घेतले हेच अहर्गण आणि अयनांश घेऊन कोणी तिथी साधनात किंवा नक्षत्र साधनात चूक दाखवल्यास तो ती चूक म्हणून पत्करण्यास तयार असतो किंवा असला पाहिजे. तेव्हा आपण हाती घेतलेल्या या पंचांगात समजा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या किंवा छापलेल्या असतात, त्याचा सर्वसामान्यांना बोध होत नाही. तर होण्याकरता त्याचा उपयोग आहे. पंचांग हे वापरावं वा ते यात केव्हा वापरावं, जेव्हा आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो ना, तेव्हा किमान पंचांगात छापलेल्या गोष्टींचं म्हणजे ज्ञान म्हणूया असं अति आवश्यक होऊन बसतं. परंतु ते काम व्याख्यानाद्वारे करता येणं तसं शक्य नसतं. म्हणून मूलभूत वादग्रस्त प्रश्न न हाताळता व त्याचा विशेष उहापोह न करता सर्वसाधारण माणसाला समजतील व पटतील असे विषय मी माझ्या व्याख्यानातून आतापर्यंत उपस्थित करीत आलेलो आहे आणि पुढेही करणार. तेव्हा आपणास असल्याही गोष्टींचा उहापोह ऐकण्याची इच्छा व तशी आपली तयारी असेल तर आपण पुढे केव्हाही बोलवल्यास ते येऊन सांगणं मी माझं कर्तव्य समजेल किंवा समजतो. उदाहरणार्थ विषुव दिन घेऊन त्या दिवशी अयनांश साधावचा असतात, पण विषुव दिन म्हणजे काय असा किंवा अयनांश म्हणजे काय, तसंच पंचांग गणितामध्ये अयनांशांचं प्रयोजन काय, तिथी साधनामध्ये लंबन संस्कार म्हणून एक संस्कार करावायचा असतो, त्याशिवाय तिथी बुद्धीचे गणित करणे शक्य नसते. पण हा लंबन संस्कार म्हणजे काय, तो करणे का व कसे अगत्याचे असते, तो न करता सर्व पंचांगातून वर्तवल्या जाणाऱ्या तिथी या धर्मशास्त्राला अभिप्रेत असणाऱ्या तिथी कशा नाही आहेत हे सांगायचं. तर आज धर्माभिमानी कर्मठालाही तिथी म्हणजे काय हे मुळात कोठे ठाऊक आहे नाही आहे. आपण आजवर परंपरेने जे पंचांग म्हणून वापरत आलो आहोत तो आपला मूळ हेतू फलित ज्योतिषाचा नसून धर्मशास्त्राप्रमाणे श्रौत स्मार्तादी इष्टी भाग पितृतिथी पालन आणि भागवत किंवा पुराणोक्त धर्माप्रमाणे एकादशी, प्रदोष, शिवरात्र, संकष्टी, विनायक चतुर्थी आणि तशीच इतरही धर्मकर्म आणि लौकिक कर्म यांचा इष्टकाळ साधावा आणि कळावा म्हणून हा आहे, ज्यासाठी तिथी नक्षत्राची गोष्टीचं ज्ञान असणं अति आवश्यक आहे. ती तिथी म्हणजे तरी काय आणि नक्षत्र म्हणजे तरी काय हा आपणास आज मोठा प्रश्न असतो. आपण पंचांगात डोकावलं तर फलिताच्या दृष्टीनं राशी चंद्राला न्याहाळत असतो, पण राशी भारतीय ज्योतिर्गणितामध्ये वैदिक परंपरेनं आलेलं नसून त्यापुढे भारतीयांनी स्वीकारल्या असल्या तरी त्या मुळात यावनी आहेत. याचं ज्ञान कोणाला आहे? आम्ही भारतीय राशीपूर्वी आकाशाला 27 नक्षत्रांनी विभाजित असू हा नक्षत्रारंभ वेळोवेळी बदलत आलेला आहे. वेदांग ज्योतिषात लगदानं वेदकाळी नक्षत्रारंभ धनिष्ठा नक्षत्राने होत असे, पुढे तो कृत्तिकेत होऊ लागला व आज आपला नक्षत्रारंभ अश्विनी आहे. हा नक्षत्रारंभ काळाच्या ओघात अज्ञानानं बदलत आलेला नसून आम्ही भारतीयांनी वेळोवेळी खगोलाची स्थिती जाणून शास्त्रीय दृष्टीनं हा बदल घडून आणलेला आहे. भारतीयांची नक्षत्र ही आकाशस्थ त्या नावांनी ओळखली जाणारी नक्षत्रपुंज नाहीत. सुमारे 27 दिवसामध्ये चंद्राचा महिना होतो. या चंद्राच्या गतीच्या अनुरोधानं आम्ही आकाशमार्गाची दृक्प्रत्ययी ज्याला म्हणता येईल ही दृक्प्रत्ययी येणारं नक्षत्र घेऊन विराम कल्पिली वा विभाजन केलं, कारण निसर्गात चंद्राच्या कले वाचून
दिनगणनेसाठी अन्य कुठलं साधन उपलब्ध नव्हतं आणि आजही नाही. हे सर्व नक्षत्रज्ञान सांगण्याचं कारण मूळ वेदात वा भास्कराचार्याने तिथी शब्दाचा उपयोग केलेला नाही. वेदकालापासून तो निदान भास्कराचार्यांच्या काळापर्यंत तरी आम्ही भारतीय केवळ नक्षत्रेच ही कर्मासाठी इष्टानिष्ट काळ म्हणून वापरीत होतो. पुढे ज्योतिर्गणितानं आम्ही ज्यावेळी सौर दिन काढू लागलो वा वर्तवू लागलो तेव्हा या सौर दिनाचा गणित महिना 30 दिवसांचा असा येऊ लागला. व गणित हे मुळात कल्पितच असल्यामुळं दृक्प्रत्ययी कालज्ञान सोडून केवळ गणिती कालज्ञानावरच आमच्या लौकिक आणि धार्मिक जीवनाचा पाया घालणं आम्हास इष्ट वाटलं नाही. आणि म्हणूनच या दोघांचे मेळ घालणारं असे आम्ही भारतीय परंपरेने आजतागायत निरयनवादी झालो आहोत. आज गणित कितीही पुढे गेलेलं असलं तरी आमचे गणित बरोबर का चूक हे पडताळून पाहण्यासाठी आम्हास म्हणजे भारतीयास नव्हे तर शास्त्रास आपल्या गणिताची सारी भिस्त ही खगोलावर दिसून येणाऱ्या घटनांवर ठेवावी लागते. गणिताप्रमाणे ग्रहणाचा स्पर्श, मध्य, मोक्ष, त्याचप्रमाणे खंड वा खग्रास हे गणितानं वर्तवल्याप्रमाणे तंतोतंत मिळते का नाही हे पाहत बसावं लागतं. यात जर फरक आढळून आला तर शास्त्रकारास आजही आपली चूक केलेल्या गणितात शोधावी लागते. निसर्ग चुकला, गणित बरोबर असंही म्हणता येत नाही. तेव्हा त्या प्राचीन काळामध्ये आम्ही भारतीयांनी केवळ गणित कालज्ञानावर आमच्या मुळात शिस्तबद्ध असलेल्या जीवनाची उभारणी ही कल्पित गणितावर केली नाही व आजही करीत नाही. ही चूक म्हणजे चूक केली की योग्यच होतं. तेव्हा प्राचीनांचा हेतू लक्षात घेऊन गणिती सौर दिनाचा मेळ प्रत्यक्ष चंद्रकलेशी ज्या गणितानं घालता येईल असं गणित मूळच्या नक्षत्राच्या गणिताशी अविरोधी असं आम्ही शोधून काढलं. अर्थात आमची तिथी पाश्चिमात्यांप्रमाणे नुसता सूर्याचा विचार करून वर्तवलेली नसते व मुसलमानांप्रमाणे नुसत्या चंद्रावरूनही वर्तवलेली नसते. तिथी काळ वर्तवण्यासाठी आम्ही दृक्प्रत्यय अशा चंद्राचा आणि गणिती सूर्याचा विचार करीत असतो. तेव्हा हे विश्व आणि जीवन दोन्ही गतिमान असताना एकट्या सूर्याच्या गतीनं येणारी तारीख, डेट ज्याला म्हटलं, वा एकट्या चंद्राच्या विचारानं निघणारी तारीख ही अंगीकारणं इष्ट वा सूर्यचंद्र या उभयतांचा गणिती विचार करून गणित आणि दृक्प्रत्ययी साधणारी तिथी इष्ट याचा आपण मंडळीच विचार करू शकतात. तिथीची घटका, पळं वा वृद्धी, क्षय हे किचकट वाटून खोट्या शास्त्र अभिनिवेशानं तारीख बरोबर असं म्हणून तिथीची घटका भरली असं समजणं कितपत बरोबर. तेव्हा आम्ही अडूयुगातही आज कालदानाच्या दृष्टीनं आम्ही साऱ्या जगाच्या पुढे आहोत असं भारतीयांना अभिमान वाटण्यासारखं तिथीज्ञान आमच्या प्राचीनांचं असताना आम्ही त्या आजवर परंपरेनं टिकवून धरलं असताना अज्ञान व ज्ञान ती भानगड समजणं ही गोष्ट आमच्या असल्या शास्त्रीय वृत्तीला शोभणारी आहे काय? का उलट गणिताच्या साऱ्या भानगडी पत्करून निदान धार्मिक जीवनासाठी तरी तिथी अंगीकारणं श्रेयस्कर हे तुम्हाला माहीत नाही, पण मला आठवलं म्हणून या ठिकाणी सांगतो. पंचांगकर्त्यात कलातिथी आणि अंतरतिथी म्हणजे केवळ सूर्यचंद्राच्या गणितानं येणारी दृक्प्रत्ययाला येणाऱ्या चंद्राच्या कलेशी मेळ न खाणारी तिथी असे वाद आहेत. आज दृक्प्रत्यय बनवणाऱ्या सर्व पंचांगाची तिथी ही अंतरतिथी असते. नित्य
दृक्प्रत्यय येणारी चंद्रकला ही कलातिथी आपल्या सोयीकरता सोडून पुन्हा आम्ही कधीमधी दृक्प्रत्ययी येणाऱ्या विशेष प्रसंगाचा हवाला देऊन दृक्प्रत्यय म्हणून मिरवतो, हे आश्चर्य नव्हे का? ही जगाच्या डोळ्यात धूळ फेकणं नाही काय? नित्यावाचून नैमित्य काळाला महत्त्व नाही असा आमचा धर्मशास्त्राचा दंडक असताना नित्य दृक्प्रत्यय येणारी कलातिथी टाकून देऊन गुरु उदय शुक्र अस्त ग्रहणांचे स्पर्शमोक्ष या नैमित्तिकांना पुढं करणं हे धर्मशास्त्राच्या दृष्टीनं वा केवळ शास्त्र प्रवृत्तीनं कसं श्रेयस्कर ठरणार? निष्कर्ष हाच की आमच्या धर्मशास्त्राचा इतिहास हा जर बघू गेलो तर परंपरा जर बघू गेलो ही लक्षात घेतली तर तिथी म्हणजे कलातिथीच गणिती तिथी पत्करता येणं शक्य नाही. प्राचीनांच्या तिथीविषयीचा अभिप्राय हाच आहे. ज्या चंद्रकलेसाठी आम्ही सौर सोडून निरयण पत्करलं ते आम्ही प्राचीनांचा अभिप्राय दृक्प्रत्ययी नसून गणिती तिथी आहे असे भासू लागला तर मग निरणच का आणि सायन का नाही असा प्रश्न उद्भवतो. अर्थात ज्यासाठी निरयण त्यासाठी कलातिथी हाच प्राचीनांचा अभिप्राय आणि नवशास्त्रीय दृष्टीलाही पटलेला सिद्धांत आहे. कला म्हणजे सूर्यचंद्रामधील 12 अंशाचं अंतर असं म्हणून वा गणून भागत नाही. हे अंतर आम्हाला चंद्रबिंबावर वृद्धीद्वारे वा क्षयद्वारे दृक्प्रत्ययाला यायला पाहिजे. म्हणजे केवळ 12 अंश अंतर हा कल्पित गणिताचा विषय झाला. या दृक्प्रत्ययाचं समाधान नाही आहे. शिवाय यांना आम्ही आजवर दुसरं जे साधलं आहे ते हे की प्रारंभी दिवसाची गणनाही आम्ही चंद्रकलेवरूनच सुरू केली आणि गणिती फेरे फिरूनही कलातिथीनं थेट प्रारंभापासून तो आजतागायत कलागणनेची परंपरा अबाधित राखली. केवळ नित्याच्या दृक्प्रत्ययासाठी आमच्या पूर्वजांनी आपल्या विचक्षण बुद्धीनं केलेलं केवढं प्रयास आहे. ज्योतिर्गणिताचा सांगोपांग हा जो अभ्यास करील त्याच्या हे लक्षात येईल. आज आम्ही अज्ञानवशात केवळ लहरी खात्याने श्रेयस्कर असे तिथी गणित टाकून भलत्याच बरीच लागतो. खरोखरीच आतून काही शास्त्र निष्पत्ती होण्यासाठी असते आणि तेवढ्यासाठी धर्मशास्त्राला पुनर्विचार करावयास लावण्याची गरज भासली असती तर आम्ही हा आमचा पंचांगाचा उपद्व्याप सोडून धर्मशास्त्रात फेरविचारासाठी सिद्ध झालो असतो. थोडं डोकं चालवून जर आम्हास गणिताचा हात धर्मशास्त्राच्या हातात देता येतो, ही ज्योतिषाची व धर्मशास्त्राची हातमिळवणी विनासायच होत असताना भलतंच काहीतरी करीत बसणं ही शास्त्रप्रवृत्ती म्हणता येत नाही. शास्त्रप्रवृत्ती म्हणायची का उपद्व्याप म्हणायचं? धर्मशास्त्रकारांची प्रवृत्ती जर केवळ प्रतिगामी जुन्याला चिकटून राहणं अशी जर असती तर नक्षत्रानंतर तिथी यावनीय अशा रात्रीनंतर वासर ही त्यांची पुरोगामी शास्त्रशोधक दृष्टी ही कशी दिसून आली असते. सूर्याच्या आणि चंद्राच्या महिन्यातील अंतर कापून काढण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेले जे की प्रयास आहे किती मूलगामी आहेत याचा जर आपण विचार केला तर बुद्धी थक्क होऊन जाते. चंद्राचा महिना 27 दिवसांचा, नक्षत्र महिनाही 27 दिवसांचा, पुढे 7 ग्रहांची स्थानं व गती निश्चित झाल्यावर त्याचा उपयोग गणितानं होरा मांडून सूर्योदय ज्याच्या होऱ्यात येईल तो वासर वावर ठरवला. दिवसास रविवार, सोमवार इत्यादी नावं मिळाली. म्हणजे परंतु या वारांचा महिनाही 28 दिवसांचा. जे त्यापूर्वी दिवसांचे वाचन नक्षत्र नावावरून
होत असे. म्हणजे याचे कितीतरी दाखले वेदातून पुराणातून आढळतात. परंतु कल्पित गणितापेक्षा ईश्वर निर्मित सृष्टीतील चाक्षुष प्रात्यक्षावरच वैदिकांची म्हणजे वेदकालीन ऋषींची व धर्मशास्त्रकारांची जबर प्रगाढ निष्ठा असल्याकारणानं नक्षत्रांचं गणित किंवा त्या गणितासाठी कल्पित असे 27 भाग घेऊनही धर्मकार्यात प्रत्यक्ष तारापुंजाचं वा नक्षत्र तारखेचं दर्शन घेण्याचा दंडक घातला. उदाहरणार्थ लग्नात सप्तर्षी वा अरुंधतीचं दर्शन हे लक्षणेनं घ्यावायचं, परंतु धर्मकर्म दिवसाला कृत्तिकादी म्हणजे ते दिवसाला झालं असता कृत्तिकादी देवनक्षत्रांचं निदान स्मरण व रात्री दर्शन असं कित्येक विधी हे सांगितलेले आहेत. आणि या चाक्षुष प्रत्ययासाठी ज्याला आपण निरळण म्हणतो ते गणित धर्मशास्त्रीय गणित म्हणून अंगीकारलं आहे. परंतु आज मात्र पंचांगाची परिस्थिती निरळण पंचांग या आडनावापलीकडे विशेष अशी राहिलेली नाही. आमची तिथी कलातिथी नाही. नक्षत्र गणित हेही वैदिकांच्या किंवा धर्मशास्त्रकारांच्या मताला जागून केलेलं नसतं. एक वा दोन कितीतरी गोष्टी सांगता येतील. तसं संकष्टी छापलेली असते, एकादशी असते, प्रदोष असतो, दसरा असतो, सर्व काही असतं. परंतु अनुमान धक्केच ही सर्व वर्तवलेली असतात. त्या गोष्टी वर्तवताना जो शास्त्रविचार करणं अगत्याचं असतं तो होऊन त्या गोष्टी छापल्या जातात असं समजणं व मानणं मोठ्या धारिष्ट्याचं काम आहे. आज आमचे गणित म्हणजे नॉटिकलची नक्कल. आम्ही दृक्प्रत्यय साधत असलो तरी त्यात आमचे काय, आम्ही शास्त्रात वा गणितात काय भर घातली आहे. फक्त पूर्वगणितज्ञांची गणितं दृक्प्रत्यय देत नाहीत. म्हणजे एवढी मात्र ओरड ही करून आमच्या बुद्धिमत्तेची झलक दाखवतो आणि पाश्चिमात्यांच्या पावलावर पावलं टाकतो. म्हणजे आमचं असं संशोधन नावापुरतंच आहे. म्हणूनच कलातिथी सोडून आम्ही अंतर्तिथी वर्तवू शकलो आहोत किंवा वर्तवू लागलो आहोत. त्यानं धर्मशास्त्राची हानी होते व प्रसंगी धर्मकर्म होणे कठीण होते याची आम्हास दिक्कत वाटत नाही. केवढी आमची ही उत्कट धर्मनिष्ठा. रोजचा स्पष्ट चंद्र घेऊन कलातिथी साधत नाही व रोजचा स्पष्ट चंद्र हा नॉटिकल तुल्य घेण्याचा आमचा मोह आवरत नाही. म्हणून एखाद्या कट्टर धर्माभिमानानं ओरड केली तर तुमची धर्मशास्त्र ही जुनी आहेत, शास्त्र फारच पुढे गेलं आहे, एवढे प्रशंसोद्गार काढून आपण कृतकृत्य झाल्याचा सुस्कारा असं टाकत असतो. एवढाच काय तो आमचा पुरुषार्थ. तेव्हा या बाबतीत वैदिक सनातन धर्मशास्त्राचा अभिमान बाळगून त्या दृष्टीनं प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजे श्री र ना आपटे ही एकच व्यक्ती अपवाद म्हणून म्हणावी लागते. यांचा या विषयाचा अधिकार पुराण पद्धतीचा नव्हे तर अर्वाचीन शास्त्रातील केवढा दांडगा होता हे सुप्रसिद्ध आहे. ही व्यक्ती कोणी लहानसहान नसून जिला या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झालेली आहे अशीच आहे. परदेशस्थ या विषयाचे पंडित या महानुभावाचा प्रसंगी सल्ला घेत असत. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. तेव्हा आम्हास अशा व्यक्तीची ओळख नसल्यास आपल्या भारताचं दुर्दैव यापेक्षा दुसरं काय आहे. अशा थोर व्यक्तीनं सतत परिश्रमानं आणि शोधक बुद्धीनं कलातिथी साधेल अशी युक्ती शोधून काढली आणि पौर्णिमेचा चंद्र घेऊन तिथी साधन केलं असता कलातिथी साधते ही गोष्ट प्रत्ययाला आणून दिली. हे त्यांच्या आम्हा भारतीयांवरती वैदिक धर्मांवरती महद उपकार आहेत. तेव्हा ज्यांच्या या संशोधनामुळे सनातन धर्मशास्त्राला अभिप्रेत असलेली कलातिथी आम्हा
धर्मनिष्ठांना आपापले धर्मपालन करण्याकरता साधते व अर्वाचीन शास्त्राच्या दृष्टीनं आम्ही प्रतिगामी ठरत नाही. स्पष्ट चंद्र साधण्यासाठी करावयाचं गणित स्वतंत्र असल्याकारणानं नित्य स्पष्ट चंद्र नॉटिकल तुल्य वर्तवता येतं. हे आमचे शास्त्रशुद्ध पंचांग याप्रमाणे धर्मशास्त्र शुद्ध आणि अर्वाचीन गणितशास्त्र शुद्ध ही आहे. गणिताची खात्री गणितशास्त्रज्ञांनी करून घ्यावी अशी आमची त्यास अभ्यर्थना आहे. परंतु धर्मशास्त्र अभिनिवेशनानंच प्रेरित होऊन आम्ही हे पंचांग प्रसिद्ध करीत आहोत. सनातन धर्माने लोकांना आपली धर्मकृत्य शास्त्रशुद्ध होण्याची आवश्यकता असते. त्याकरता या पंचांगातील तिथी, नक्षत्र, योग, कर्ण इत्यादी ही भारतीय पद्धतीनुसार धर्मशास्त्र व परंपरेला धरून पाहिजे तेवढे गणित संस्कार करून केलेले आहेत. सांप्रत प्राया महाराष्ट्रीय पंचांगकर्ते स्वकल्पनेनं पाश्चात्य नॉटिकल ग्रंथ आधारे येणाऱ्या रविचंद्राचं 12 अंतर झालं की एक तिथी याप्रमाणे मानून सर्व तिथी नक्षत्रादी करतात. अर्थात वेदतुल्य रविचंद्राच्या अंतरावरून या तिथी केल्या असल्या तरी या अंतरानं धर्मशास्त्रोक्त कला बरोबर होत नाहीत. या तिथी शास्त्रशुद्ध लक्षणाच्या होत नाहीत. कारण धर्मशास्त्रामध्ये पौर्णिमेचा पूर्णचंद्राच्या 15 कलेपैकी एक कला म्हणजे एक तिथी असं तिथीचं लक्षण सांगितलेलं आहे. पौर्णिमेच्या अंती स्थिर असलेल्या परम मंदफलाच्या प्रमाणानं येणाऱ्या मंदफल संस्कारानं केलेला स्पष्ट चंद्र व स्पष्ट रवी घेऊन त्यांच्या 12 अंतरानं तिथी गणित केल्यास कला तिथीप्रमाणे बरोबर येतं व तेच परिमाण धर्मशास्त्रानुसार योग्य होऊ शकतात. जसं स्पष्ट रविचंद्र हे भूमध्यातून वर्तवलेले असतात आणि ज्योतिषाच्या गणिताकरता तो मानवी सिद्धांत आहे. सर्वांना भूपृष्ठावर होणाऱ्या व्यवहाराची अपेक्षा असते. भूपृष्ठावरून दिसणारा ग्रहण दर्शनाचा योग साधताना तो जो लंबन नावाचा संस्कार तिथीला करावा लागतो त्याचं कारण पंचांगामध्ये भूमध्यातून स्पष्ट रविचंद्र साधलेले असतात हेच होय. परंतु नित्याच्या तिथी वर्तवण्याकरता या लंबन संस्काराची अपेक्षा नाही आणि तशी प्राचीन पंचांगारांची आणि वैज्ञानिक अभिमानी म्हणवणाऱ्या नवीन पंचांगारांची परंपरा दिसून येत नाही. तसेच तिथी अधिकांकरता वरील मंदफल संस्कारापेक्षासुद्धा आपल्याला अन्य संस्कारांची अपेक्षा नसल्याचे धर्मशास्त्र प्राचीन सिद्धांताची ज्योतिष ग्रंथामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे. या पंचांगात लागणारे मूलभूत गणित हे पाश्चात्य गणित विज्ञ कलाशास्त्री विद्याभूषण प्रिन्सिपल रना आपटे कोल्हापूर यांनी तयार केलेलं आहे आणि त्यास अनुसरून त्यांचे शिष्य ज्योतिर्विद्या गुळवणी इचलकरंजी यांनी प्रस्तुत पंचांग तयार केलेलं आहे. आणि धर्मदृष्टे विद्वद्रत्न डॉक्टर पारनेरकर महाराज PhD यांनी धर्मनिष्ठेनं व सखोल अभ्यासानं या पंचांगाचा पुरस्कार केलेला आहे. तसंच या पंचांगामध्ये काशीचे पंडित राजेश्वर शास्त्री द्रविड, श्री सूर्यनारायण शास्त्री व्यास उज्जैनीचे असलेले इत्यादी हे अनेक धर्मशास्त्रज्ञ यांचेही अभिप्राय आहेत. तरी खऱ्या सर्व सनातन अशा आणि धर्माभिमानी लोकांनी आपली धर्मकृत्य हे शास्त्रशुद्ध पंचांग प्रमाण मानूनच करावयास पाहिजे असे आम्हाला वाटते. धर्मनिष्ठेमुळे केवळ वाटतात. विशेष सूचना अशी की काही वेळा आमच्या पंचांगातील पाडवा, श्रावणी, गणेश चतुर्थी, दसरा इत्यादी विषयांच्या निर्णयामध्ये इतर पंचांगाच्या मानानं फरक पडलेला दिसून येतो व त्यामुळं कित्येक धर्मनिष्ठ लोकही साशंक होतात. परंतु हा फरक चुकीमुळे छापला जात नसून
धर्मशास्त्राला संमत अशा ज्या गणिताचा आम्ही अवलंब केलेला आहे त्यामुळे पडत असतो हे नीट लक्षात घेऊन आपण आपल्या साऱ्या शंका दूर होतील व आमचे पंचांग चुकीचे निर्णय छापते असा गैरसमजसुद्धा होणार नाही. मित्रो, यापुढे पंचांग समितीनं काय निवेदन दिलं आणि स्पष्टीकरण केलेलं आहे ते जरा विचारात घेणं महत्त्वाचं आहे. कारण ते जर समजून घेतलं तर बरेचसे गैरसमज आपले दूर होऊ शकतात. तर ते निवेदन असं आहे: सनातन धर्मानुयायी लोकांना आपली धर्मकृत्ये शास्त्रशुद्ध होण्याची आवश्यकता असते. त्याकरता या पंचांगातील तिथी, नक्षत्र, योग, कर्ण इत्यादी भारतीय पद्धतीनुसार धर्मशास्त्र व परंपरेला धरून पाहिजे तेवढं गणित संस्कार करून केलेली आहेत. सांप्रत प्रायः महाराष्ट्रीय पंचांगकर्ते स्वकल्पनेनं पाश्चात्य नॉटिकल ग्रंथ याच्या आधारे येणाऱ्या रविचंद्राचे 12 अंश अंतर झाले की एक तिथी याप्रमाणे मानून सर्व तिथी नक्षत्रादी करतात. अर्थात वेदतुल्य रविचंद्राच्या अंतरावरून या तिथी केल्या असल्या तरी या अंतरानं धर्मशास्त्रोक्त कला बरोबर होत नसल्यानं ह्या तिथी शास्त्रशुद्ध लक्षणाच्या होत नाहीत. कारण धर्मशास्त्रामध्ये पौर्णिमेच्या पूर्णचंद्राच्या 15 कलेपैकी एक कला म्हणजे एक तिथी असं तिथीचं लक्षण सांगितलं आहे. पौर्णिमेच्या अंती स्थिर असलेल्या परम मंदफलाच्या प्रमाणानं येणाऱ्या मंदफल संस्कारानं केलेला स्पष्ट चंद्र व स्पष्ट रवी घेऊन त्यांच्या 12 अंश अंतरानं तिथी गणित केल्यास कलातिथीप्रमाणे बरोबर येतं व तेच परिमाण धर्मशास्त्रानुसार योग्य होऊ शकतं. असं म्हणजे जसं आपण म्हटलं की स्पष्ट रविचंद्र हे भूमध्यातून वर्तवलेलं असतात, भूमध्यातून वर्तवलेलं असतात आणि ज्योतिषाच्या गणिताकरता तो मानवी सिद्धांत आहे. सर्वांना भूपृष्ठावर होणाऱ्या व्यवहाराची अपेक्षा असते. भूपृष्ठावरून दिसणारा ग्रहण दर्शनाचा योग साधताना जो लंबन नावाचा संस्कार तिथीला करावा लागतो त्याचं कारण पंचांगामध्ये भूमध्यातून स्पष्ट रविचंद्र साधलेले असतात हेच आहे. परंतु नित्याच्या तिथी वर्तवण्याकरता या लंबन संस्काराची अपेक्षा नाही व तशी प्राचीन पंचांगकारांची आणि विज्ञानाचे अभिमानी म्हणवणाऱ्या नवीन पंचांगकर्त्यांचीही परंपरा दिसून येत नाही. तसंच तिथी अधिकांकरता वरील मंदफल संस्कारापेक्षा अन्य संस्कारांची अपेक्षा नसल्याचे धर्मशास्त्र व प्राचीन सिद्धांतादी ज्योतिष ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. या पंचांगामध्ये लागणारे मूलभूत गणित पाश्चात्य गणितज्ञ जे कैलासाचे विद्याभूषण प्रिन्सिपाल र ना आपटे कोल्हापूर यांनी तयार केलेले आणि त्यास अनुसरून त्यांचे शिष्य ज्योतिर्विद र भी गुळवणी इचलकरंजीचे यांनी प्रस्तुत पंचांग तयार केलं आणि धर्मद्रष्टे विद्वतरत्न डॉक्टर पारनेरकर महाराज PhD यांनी धर्मनिष्ठेनं आणि सखोल अभ्यासानं या पंचांगाचा पूर्ण पुरस्कार केलेला आहे. तसंच या पंचांगात काशीचे पंडित राजेश्वर शास्त्री द्रविड, श्री सूर्यनारायण शास्त्री व्यास उज्जैनी
इत्यादी अनेक धर्मशास्त्रज्ञांचे अभिप्रायसुद्धा आहेत. तरी खऱ्या सर्व सनातन धर्माभिमानी लोकांनी आपली धर्मकृत्य हे शास्त्रशुद्ध पंचांग प्रमाण मानूनच करावयास पाहिजेत असं आम्हाला धर्मनिष्ठेमुळं वाटत असतं. एक विशेष सूचना करावीशी वाटते, ती अशी की काही वेळा आमच्या पंचांगातील पाडवा, श्रावणी, गणेश चतुर्थी, दसरा इत्यादी जे काही विषयांच्या निर्णयामध्ये इतर पंचांगाच्या मानानं फरक पडलेला दिसून येतो आणि त्यामुळे कित्येक धर्मनिष्ठ लोकही जरा साशंक होतात. परंतु हा फरक चुकीमुळे छापला जात नसून धर्मशास्त्राला संमत अशा ज्या गणिताचा आम्ही अवलंब केलेला आहे त्यामुळेच घडत असतो. हे नीट लक्षात घेतलं तर आपल्या साऱ्या शंका दूर होतील आणि आमचं पंचांग हे चुकीचं निर्णय छापतं असा गैरसमजसुद्धा होणार नाही. तेव्हा मंडळी, आपल्याला या पंचांगाविषयीची जी असलेली थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या अभिवाचनातून केलेला आहे, तो आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. धन्यवाद.